हाय. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं बेसिक सेटिंग ऑफ AutoCAD आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉगल कीज. तर टॉगल कीजचा काय काय उपयोग आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर ड्रॉइंगला सुरुवात करण्यासाठी स्टार्ट ड्रॉइंग वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं सेटिंग ऑफ युनिट. त्यामध्ये एक सेटिंग सांगायची राहून गेली होती, ती मी आता सांगणार आहे. तर युनिटसाठी शॉर्टकट की आहे UN एंटर. तर इथे आपण पाहिलं होतं, की ज्यावेळी आपण इथे डेसिमल सिलेक्ट करणार आहोत, त्यावेळी इथे खालती प्रिसिजन स्केल आणि इन्सर्शन स्केलमध्ये काय-काय चेंजेस करायचे आहेत. पण हे सांगायचं राहून गेलं होतं, की ज्यावेळी आपण इथे आर्किटेक्चरल सिलेक्ट करणार आहोत, त्यावेळी प्रिसिजन स्केलमध्ये तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार स्केल सिलेक्ट करू शकता. मी इथे 0 फीट 0 इंचेस घेतलं. त्यानंतर इन्सर्शन स्केलमध्ये इंचेसला सिलेक्ट करायचंय, देन ओके. सपोज एखादी ड्रॉइंग तुम्हाला फीट इंचेसमध्ये दिलेली आहे आणि त्याचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला फीट इंचेसमध्ये टाकायच्या. तर त्या कशा टाकायच्या हे आपण पाहणार आहे. फॉर एक्झाम्पल 3 ही व्हॅल्यू तुम्हाला फीटसाठी दिली आहे आणि 4 ही व्हॅल्यू तुम्हाला इंचेससाठी दिलेली आहे. तर ज्यावेळी 3 ही व्हॅल्यू तुम्ही फीटमध्ये टाकणार आहात, त्यावेळी 3 च्या पुढे ॲपॉस्ट्रोफी सिम्बॉल द्यायचा. त्याला आपण 3 फीट असं म्हणणार आहोत. आणि ज्यावेळी 4 ही व्हॅल्यू तुम्हाला इंचेसमध्ये टाकायची आहे, त्यावेळी 4 च्या पुढे कोटेशन मार्कचा सिम्बॉल द्यायचा आहे. त्याला आपण 4 इंचेस असं म्हणणार आहोत. तर हे काय झालं 3 फीट 4 इंचेस. त्यानंतर आपण पाहिलं होतं सेटिंग ऑफ लिमिट्स. त्यामध्ये ग्रिड डिस्प्ले सेटिंग केली होती. त्यानंतर UCS आयकॉन सेटिंग केली होती. आणि त्यानंतर आपण ड्रॉइंगला सुरुवात करू शकतो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉगल कीज आणि टॉगल कीजचा काय काय उपयोग आहे. तर इथे खालती तुम्ही पाहू शकता, इथे आपल्याला टॉगल कीज दिलेले आहेत. त्याला आपण टॉगल कीज असं म्हणतो. तर टॉगल कीज मध्ये फर्स्ट पाहणार आहोत ग्रिड मोड. तर ग्रिड मोड साठी शॉर्टकट की आहे F7. तुम्ही F7 प्रेस करून ग्रिड मोड ऑन ऑफ करू शकता किंवा इथूनही तुम्ही ऑन ऑफ करू शकता. मी इथून ग्रिड मोडला ऑन केलं, त्यावेळी तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे स्क्रीनवरती लाईन्स दिसतात. त्याला आपण ग्रिड लाईन्स असं म्हणतो. ज्यावेळी मी ग्रिड मोडला ऑफ करणार आहे, त्यावेळी तुम्हाला त्या ग्रिड लाईन शो करणार नाहीयेत. त्यासाठी ग्रिड मोडला ऑन ठेवायचा आहे. तर आता आपण पाहूया अर्थो मोड. तर अर्थो मोडसाठी शॉर्टकट की आहे F8. तुम्ही F8 प्रेस करून अर्थो मोड ऑन ऑफ करू शकता किंवा इथूनही तुम्ही अर्थो मोड ऑन ऑफ करू शकता. मी इथनं ऑन केलं आणि मी आता इथून एक लाईन घेतली. तुम्ही इथूनही लाईन घेऊ शकता किंवा लाईनसाठी शॉर्टकट की आहे L एंटर. मी इथून एक लाईन घेतली आणि आता अर्थो मोड ऑन आहे. त्यामुळे ती लाईन मी स्ट्रेटमध्ये ड्रॉ करू शकते. मी परत एक लाईन घेतली आणि आता इथे अर्थो मोडला ऑफ केलं. तर त्यावेळी ती लाईन मी क्रॉसमध्ये ड्रॉ करू शकते. तर परत एकदा पाहूया. मी परत इथनं एक लाईन घेतली आणि अर्थो मोडला ऑन केलं. तर ज्यावेळी अर्थो मोड ऑन असेल, त्यावेळी ती लाईन स्ट्रेट फॉर्ममध्ये हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकलमध्ये मी ड्रॉ करू शकते. मी परत एक लाईन घेतली आणि आता अर्थो मोडला ऑफ केलं. तर ज्यावेळी अर्थो मोड ऑफ असेल, त्यावेळी ती लाईन तुम्ही कशीही ड्रॉ करू शकता. मी इथे क्लिक केले, तरी तुम्ही म्हणाल की परत लाईन येतेय. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर लाईन कमांडच्या बाहेर पडण्यासाठी आपण इस्केपचा यूज करतो. त्यासाठी प्रेस इस्केप. आता तुम्ही लाईन कमांडच्या बाहेर पडाल. तर अशा प्रकारे तुम्ही अर्थो मोड यूज करू शकता. तर आता आपण पाहूया की तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि तो डिलीट कसा करायचा. तर लाईनला सिलेक्ट करून मी डिलीट करू शकते. पण तुम्हाला खूप असा किचकट काहीतरी ऑब्जेक्ट दिलेला आहे. तर त्यावेळी तुम्ही त्या प्रत्येक लाईनला सिलेक्ट करून डिलीट करणं ते शक्य नाहीये. त्यासाठी या ऑब्जेक्टच्या राईटला क्लिक करायचंय आणि राईट टू लेफ्ट त्याचं सिलेक्शन करून घ्यायचंय. देन परत इथे क्लिक करायचंय. ते तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्ट झालेला दिसेल. देन प्रेस डिलीट. तो डिलीट होईल. तर आता आपण पाहूया ऑब्जेक्ट स्नॅप. तर ऑब्जेक्ट स्नॅपसाठी शॉर्टकट की आहे F3. तुम्ही F3 प्रेस करून ऑब्जेक्ट स्नॅप ऑन ऑफ करू शकता किंवा इथूनही तुम्ही ऑन ऑफ करू शकता. मी इथून ऑब्जेक्ट स्नॅपला ऑन केलं. तर ऑब्जेक्ट स्नॅपला आपण ओ स्नॅप असेही म्हणतो.
त्याच्या साइडला इथे क्लिक करायचं आहे. सपोज तुम्हाला इथे काही ऑप्शन्स अनटिक दिसत असतील, ऑफ दिसत असतील, तर त्यांना ऑन करून घ्यायचंय. त्यासाठी तुम्ही इथे क्लिक करून ऑन करून घेऊ शकता किंवा इथे खालती ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ऑल करायचंय जेणेकरून जे काही ऑप्शन्स तुमचे ऑफ असतील ते ऑन होतील. देन ओके. मी परत इथून एक लाईन घेतली. इथे एक पॉइंट दिला आणि एक हॉरिझॉन्टल लाईन क्रिएट करून घ्यायची आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, की लाईन कमांडच्या बाहेर पडण्यासाठी आपण एस्केपचा यूज करतो. त्यासाठी प्रेस एस्केप. परत मी एक लाईन घेतली. आता मला या लाईनच्या सेंटरपासून एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि आता मी ऑब्जेक्ट स्नॅपला ऑन ठेवलंय. तर तुम्ही या लाईनवरती कर्सरला घेऊन जा. इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला एक ट्रायंगल दाखवतोय ग्रीन कलरमध्ये आणि तिथे शो केलंय की मिड पॉइंट त्या बॉक्समध्ये दाखवतंय की तिथे मिड पॉइंट असं लिहून आहे. म्हणजे काय झालं तर त्या लाईनचा तो मिड पॉइंट आहे तो तिथे शो करतोय. त्यामुळे तुम्ही तिथून इझिली लाईन ड्रॉ करू शकता. मी परत एक लाईन घेतली. परत मला या लाईनच्या मिडलपासून लाईन ड्रॉ करायची आहे आणि मी आता इथे ऑब्जेक्ट स्नॅपला ऑफ केलं, तर तुम्ही त्यावेळी पाहू शकता की तुम्हाला इथे मिड पॉइंट शो नाही करत आहे. का? कारण मी तिकडे ऑब्जेक्ट स्नॅपला ऑफ केलं आहे. मी इथून एक लाईन काढली. तर तुम्ही पाहू शकता की याचा मिड पॉइंट इथे आहे आणि लाईन इथून ड्रॉ झाली. तर ऑब्जेक्ट स्नॅपचा यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्ही इझिली ते ॲक्युरेट ड्रॉ करू शकता. मी परत एक लाईन घेते आणि आता मी ऑब्जेक्ट स्नॅपला ऑन करते. पण इकडे साइडला त्याचा मिड पॉइंटचा जो ऑप्शन होता त्याला मी ऑफ केलं. तर तुम्ही पाहू शकता की इथे त्याचा मिड पॉइंट शो करत नाहीये. का? कारण मी त्याचा मिड पॉइंटचा ऑप्शन तिकडे ऑफ केला आहे. तर ऑब्जेक्ट स्नॅप ऑन असणं गरजेचं आहे तितकंच आपल्याला जो ऑप्शन लागणार आहे मिड पॉइंटचा म्हणा, एंड पॉइंटचा तो सुद्धा ऑन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मी परत इथे मिड पॉइंटला ऑन करते. आता तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला मिड पॉइंट शो केली जाते. तर आता आपण पाहूया ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग. तर ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंगसाठी शॉर्टकट की आहे F11. तर F11 प्रेस करून तुम्ही ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग ऑन ऑफ करू शकता किंवा इथनंही तुम्ही ऑन ऑफ करू शकता. मी इथनं ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंगला ऑन केलं आणि इथून एक लाईन घेतली. या लाईनच्या पॅरललला मला इकडे एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्यासाठी कर्सरला इकडे घेऊन जा आणि इथे 2 सेकंडसाठी होल्ड करा. आता मला ती लाईन राईटला ड्रॉ करायची आहे. त्यासाठी कर्सरला राईटकडे घेऊन चला. तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला क्रॉस आयकॉन शो करतोय. त्याला आपण इंटरसेक्ट पॉइंट असं म्हणतो. आणि एक ग्रीन रोटरी लाईन शो करते जिथून आपण रेफरन्स लाईन ड्रॉ करू शकतो. परत मी एक लाईन घेतली आणि आता मी ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंगला ऑफ केलं. परत इथे चला 2 सेकंडसाठी कर्सरला होल्ड करा. मला राईटला लाईन ड्रॉ करायची त्यासाठी कर्सरला मी राईटकडे घेऊन गेली. त्यावेळी इथे तुम्हाला ते शो करत नाहीये. का? कारण इथे आपण ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंगला ऑफ केलं आहे. परत मला एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. आणि आता ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग ऑफ आहे. तर ट्रायंगलचे दोन्ही भाग समान असतात. तुम्ही इथे पाहू शकता याचा मिड पॉइंट इकडे आहे आणि याचा मिड पॉइंट थोडासा अलीकडे आलाय. तर ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग मी ऑन करून ते इझिली ट्रॅक करून ॲक्युरेट ड्रॉ करू शकते. त्यासाठी मी परत ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंगला ऑन केलं. आता तुम्ही या लाईनच्या मिडलवरती कर्सरला घेऊन चला आणि त्या मिडपासनं वरती घेऊन जा. तुम्हाला इथे एक पॉइंट भेटेल. त्यानंतर इकडे क्लिक करा. तुम्ही इझिली ट्रायंगल ड्रॉ करू शकला. परत मला एक स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे. आणि या स्क्वेअरच्या मिडलपासून मला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. तर मी इथनं एक सर्कल घेते. या लाईनच्या मिड पॉइंटवरती तुम्हाला कर्सर 2 सेकंडसाठी होल्ड करायचं आहे.
त्यानंतर परत या लाईनच्या मिड पॉइंटवरती तुम्हाला 2 सेकंडसाठी कर्सरला होल्ड करायचंय आणि लेफ्टकडे घेऊन जा. तुम्हाला इथे त्याचा मिड पॉइंट शो करते. तुम्ही इथून इझिली सर्कल ड्रॉ करू शकता. मी परत एक स्क्वेअर काढते. आणि आता या परत स्क्वेअरच्या सेंटरला मला सर्कल काढायचंय, पण मी आता ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंगला ऑफ केलं. इथून सर्कल घेतला. या लाईनवरती 2 सेकंडसाठी होल्ड केलं. परत या लाईनच्या मिड पॉइंटवरती 2 सेकंडसाठी होल्ड केलं आणि कर्सरला लेफ्टकडे घेऊन गेले. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला मिड पॉइंट त्याचा शो नाही करत आहे. ट्रॅक नाही करत आहे. का? कारण तिकडे आपण ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग ऑफ केलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला Instagram आयडी दिलेली आहे, तर तुम्ही तिथेही फॉलो करू शकता. थँक यू.